मी तेव्हा एक स्वप्न पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्र एका छताखाली. त्यानंतर बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं. या सगळ्या गोष्टीमुळे तर अजून मोटिवेशन मिळालं. मला कधीच वाटलं नव्हतं की मी असा प्रकारचा ग्रुप काढेल आणि लोकांचं एवढं प्रेम मिळेल. आमच्या ग्रुपमध्ये 1,32,000 मेंबर्स आहेत. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. आज तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आम्हाला खूप छान वाटतंय की आमच्याबरोबर अभिलाषा बेलुरे मॅडम आहेत, ज्या MLAच्या फाउंडर आहेत, महाराष्ट्र लेडीज असोसिएशनच्या फाउंडर आहेत. त्यांचा ग्रुप ॲटलिस्ट 4 ते 5 वर्ष झाले चालू आहे आणि बाकी त्यांची कारकीर्द आपण त्यांच्याकडून ऐकूयात. मॅडम, तुमच्याबद्दल थोडं सांगाल? येस, थँक्यू सो मच नीरा. पुणे वुमेन्स क्लब मध्ये मला आज बोलवले आणि माझा आज इंटरव्ह्यू घेतेस. खूप मनापासून धन्यवाद. माय प्लेजर मॅम. सो आता कारकीर्द म्हणजे ग्रुप स्टार्टिंग पासून सांगायचं तुला? हो. येस, तर 2018 मध्ये मी ग्रुप स्टार्ट केला, 7 ऑगस्ट 2018. हो. पण 2016, 17, 18 मध्ये मी बऱ्याच ग्रुपची भाग होते. बरोबर. आणि तेव्हा हेल्प आणि सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कसा द्यायचा, बरोबर, ह्याच्यावर मी हे सगळं स्टडी करत होते. मला कधीच वाटलं नव्हतं की मी असा प्रकारचा ग्रुप काढेल आणि लोकांचं एवढं प्रेम मिळेल. बरोबर. पण तेव्हा काय झालं की मला मम्मीला, म्हणजे मम्मी माझी उस्मानाबादला असते आणि मला तिला सपोर्ट करायचा होता. एक हेल्प पाठवायची होती आणि मला कसं पाठवावं हे कळत नव्हतं की कुठं पोस्ट टाकल्यानंतर तिच्यापर्यंत पोहोचेल. बरोबर. सो त्यामुळे मी असं विचार केला की काहीतरी असं कनेक्टिंग ग्रुप पाहिजे असेल. मग मी तेव्हा एक स्वप्न पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्र एका छताखाली. बरोबर. आणि अशा प्रकारे मी तो ग्रुपची स्थापना झाली. मस्त. नाही, तुमचं कारकीर्द तर मी म्हणजे डोळ्यांनी पाहिली आहे. आपण तुमचं ग्रुप व्हायच्या आधीपासून मी तुम्हाला ओळखते. मी सगळ्यांना सांगू इच्छिते, मॅडम माझ्याकडे डान्स शिकायला यायच्या. मी त्यांची डान्स इन्स्ट्रक्टर होते. कोरिओग्राफर होती माझी. कोरिओग्राफर होते. ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये मी पार्टिसिपेट केलेला आहे. कसा मॅम टर्निंग पॉइंट काय होता तुमचा? हे सगळं डिसाईड केलं जेव्हा तुम्ही त्या क्षणाला डिसाईड केलं, तसं तुम्ही आम्हाला सांगू शकता का? टर्निंग पॉइंट हाच होता की मला मम्मीला मदत पाठवायची होती. बरोबर. आणि त्यामुळेच तो ग्रुपची स्थापना झाली. बरोबर. पण त्यानंतर बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं की एवढा मोठा ग्रुप कशाला स्थापन केलाय, कशासाठी. या सगळ्या गोष्टीमुळे तर अजून मोटिवेशन मिळालं की आपण का नाही करू शकत. बरोबर आहे. निगेटिव्ह मोटिवेशन इज पण त्या ग्रुपचं नाव एवढं सुंदर होतं, महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन. त्यामुळे इतके लोक प्रेम करत होते ना. बरोबर. की 4 महिन्यात 17,000 प्लस मेंबर झाले. आपला आय गेस पहिला तुमचा इव्हेंट केक कॉम्पिटिशन होता. खूप छान कॉम्पिटिशनचा तो हे झाला होता. आय गेस ज्योती हॉटेल रेस्टॉरंटच्या इथे होता ना, रत्ना रेस्टॉरंट. बरोबर. सो तू पुढचा प्रश्न घ्यायच्या आधी मला तुझं धन्यवाद करायचंय की तेव्हा तू सपोर्ट केला होतास. मला वाटतं पहिले 1 वर्ष कम्प्लीट तुझा सपोर्ट होता. त्यानंतर तू लग्न, मग बाकीचे काही ऍक्टिव्हिटीजमध्ये तू बिझी झाली. नाही, तुमची कारकीर्द खूप छान पुढे गेली आणि खूप तुम्ही गोष्टी करत गेलात. मला असं स्टार्टिंगला मी तुम्हाला हे म्हणून सांगते की तुमचं करिअर कम्प्लिटली वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि तुम्ही अजूनही जॉब करता, त्या क्षेत्रामध्ये अजूनही जॉब करताय आणि हे सगळं जे काही सांभाळताय, मला असं वाटायचं तेव्हा की एवढं आपण नाही करू शकत की ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून पण त्या गोष्टी करणं, जॉब करणं, पूर्ण वेळ जॉब करता तुम्ही. प्लस फॅमिली तुमची सपोर्टिव्ह आहे. तुमची अनुजा मॅडम मला खूप वेळा दिसतात. तुमचा मुलगा इतका क्यूट आहे, त्यालाही मी डान्स शिकवते, शिकवलेला. सो एवढं सगळं एका महिलेनी एका वेळेला करणं ही खूप मोठी अचीवमेंट वाटते मला. आणि तुम्ही ती अचीवमेंट वेगळ्या वेगळ्या वर्षी खूप म्हणजे हाईट त्याच्यावरती घेऊन गेलात. आणि तुमच्यासारखेच लोक आहेत जे मला हे सगळं करण्यासाठी प्रेरित करतात. कारण स्टार्टिंगला मला असं वाटायचं की हे आपण नाही करू शकत. एवढ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, एवढ्या लोकांना म्हणजे अटेंड करणं किंवा प्रत्येक क्वेरीला त्यांच्या आपण हजरजबाबीपणा करून प्रत्येक गोष्टीला आपण राहणं, हे मी सगळं तुमची कारकीर्द बघितली आतापर्यंतची. त्याच्यामुळे मी खूप प्रेरित झाली आहे ह्या गोष्टीपासून. तर तुम्ही कसं वर्क लाईफ आणि हे सगळं कसं मॅनेज करता? म्हणजे तुम्ही फुल टाइम जॉबही करताय, प्लस महाराष्ट्र लेडीज असोसिएशनही सांभाळताय,
प्लस तुमची फॅमिली पण मला खूप हॅप्पी दिसते. सो तुम्ही हे कसं मॅनेज करता? खरं सांगून नीरा, खूप काही गोष्टी तू पहिल्या सुरुवातीला शिकवल्यास, टाइम मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट हे तुझ्याकडनं शिकले. जसं आपण इव्हेंटला एक नोटबुक आणि पेन घेऊन बसत होतो की आज काय काय काम करायचे, हे काम पेन निघेल, ह्याचं काम ह्या टीमला द्यायचे. सो हेच मी फॉलो करत आली. आणि आता पण टाइम मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट ह्या तर खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आजच्या घडीला, जर तुम्हाला मल्टिपल गोष्टी करायच्या असतील. बरोबर आहे. सो ह्या गोष्टी मी करत आली, त्यामुळं आता चांगलं चालू आहे सध्या. नाही छान छान. मला म्हणजे तुमचं कॉन्टॅक्ट करायची जी पद्धत आहे सगळ्यांबरोबर आणि एवढ्या सगळ्या महिलांना तुम्ही बरोबर घेऊन चाललाय. तुमचं MLBN बद्दल थोडंफार आम्हाला सांगाल? येस, MLBN ची सुरुवात कशी झाली सांगते की प्रत्येक जण असं म्हणत होते की मला प्रमोट करा. बरोबर. तेव्हा ग्रुप एवढी जास्त कॉम्पिटिशन नव्हती आणि प्रत्येकाला वाटायचं की ऍडमिनच्या पोस्टला जास्त रीच आहेच, अजूनही आहे, पण तरी पण त्यांना असं वाटत होतं की ऍडमिननं मला प्रमोट करावं. आणि मग असं व्हायचं ना की सगळ्यांना पॉसिबल नव्हतं. मग शेवटी असं विचार केला की नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण एकमेकांना सपोर्ट करू शकतो. बरोबर. मग पुण्यातली फर्स्ट आपण बिझनेस मीट घेतली, जवळजवळ फर्स्ट कॉन्फरन्स होती जी 24 तासनं पण कव्हर केली आणि 110+ मेंबर्स तेव्हा अटेंड केले. खूप सुंदर मीटिंग झाली आणि तेव्हापासून सुरुवात झाली MLBN ची. मी तुमच्या फर्स्ट मीटिंगला होते. हो हो. येस, खूप छान. आणि आता त्याच्यामध्ये किती लोक आहेत? आता 8 सर्कल लॉन्च केलेत आम्ही आतापर्यंत. एरिया वाईज नाहीयेत, कॉमनच आहे. बर. हा. सो ओके. तुमच्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत ते मला एकदा सांगा. आमच्या ग्रुपमध्ये 1,32,000 मेंबर्स आहेत. बापरे, 1,32,000. हो. मस्त. त्यासोबत छोटे छोटे दुसरे पण ग्रुप चालू केलेत मी. जसं आता महिलांचा ग्रुप झाले. सो महिलांना असं वाटतं की माझे मिस्टर जॉब हे करतात, बिझनेस करतात, त्यांच्यासाठी काहीतरी पाहिजे, म्हणून एक कॉमन ग्रुप काढला, महाराष्ट्र बिझनेस हब. त्याची पण 13,000 संख्या आहे. बॅकअप ग्रुप काढला. कोविडच्या काळामध्ये कम्युनिटी स्टँडर्ड्स मुळे ब्रीचेस पडत होते. बरोबर. काही गोष्टी कम्युनिटीज मध्ये अलाउड नाहीये. बरोबर. तर त्यासाठी बॅकअप ग्रुप काढला महाराष्ट्र रणरागिणी. आणि आता तू पाहशील इन्स्टा किंवा फेसबुक पेज ओपन केलं तर तुला कंटिन्यूस रील्स दिसतील, ट्रॅव्हल्स रिलेटेड, फूड रिलेटेड, ह्या रिलेटेड. सो मी असं विचार केला की त्याच्या रिलेटेड एक ग्रुप असला पाहिजे. मग तो द वेकेशन क्लब असं सुरू केलं. मस्त. नाही, खूप छान. तुमचं हे काम पण खूप छान आहे. आज आपण तुम्ही जसं मला इंटरव्ह्यू देता तसं तुम्ही खूप इंटरव्ह्यू स्वतः कंडक्ट करता, ते पण मला खूप आवडतात आणि खूप इन्स्पायरिंग असतात ते सुद्धा. आणि ह्या सगळ्या ज्या आपण महिलांना घेऊन चाललो आहे किंवा जितक्या कम्युनिटीजपर्यंत आपण पोहोचत चाललेलो आहे आता, डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, किंवा पार पापड लोणच्यापासून ते मेकअप आर्टिस्ट किंवा कोणत्याही क्षेत्रांमध्ये आपण पोहोचतोय, हे मला खूप आवडतंय. आणि असंच काम तुम्ही करत राहा. आणि हे तुमच्यासारखं मी अजून पुढे जाण्यासाठी तुम्ही मला काय ऍडवाइस द्याल? कन्सिस्टन्सी ठेव आणि सगळ्यांशी कनेक्शन ठेव, एवढंच सांगेल मी तुला. की बाकीचे आता काय झालं की ऍडमिनला फोन करायचं म्हणलं की लोक घाबरतात. आपण जेवढे त्यांना अवेलेबल असतो, ठीक आहे, त्यांनी म्हणतात की किंमत कमी होते जास्त अवेलेबल असेल, पण तेवढं प्रेम पण मिळतं, तेवढा सपोर्ट पण मिळतो. जेव्हा आपण दुसऱ्याला सपोर्ट करतो तेव्हा ती कुठेतरी त्या लेवलला येतं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आता ग्रुप ग्रो होणं खूप अवघड आहे. तर तुम्ही जेवढे कनेक्शन्स वाढतात आणि जेवढ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात, आता पॉडकास्ट हे चालू केले, खूप सुंदर उपक्रम आहे. मी तुला आल्याला म्हणलं की तू खूप हार्ड वर्किंग आहेस ॲज युज्युअल. सो हे हार्ड वर्किंग आणि कन्सिस्टन्सी जर ठेवली ना तर तुझ्यासाठी यश काहीच अवघड नाहीये. थँक्यू सो मच मॅम. खूप म्हणजे छान वाटलं मला, तुम्ही आज इथे आलात, एवढं आम्हाला मोटिवेशन दिलं आणि एका फोनवर तुम्ही आलात. तुमचं शेड्यूल मला खूप माहिती आहे, तुम्ही खूप बिझी असता, कारण मी प्रत्येक पोस्टवर तुम्ही दिसता मला. सो मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही याल म्हणून, पण तुम्ही मला वेळ दिलात आज, मला खूप छान वाटलं. आज आपल्याबरोबर होत्या अभिलाषा मॅम, महाराष्ट्र लेडीज असोसिएशनच्या फाउंडर मेंबर आहेत. गेले 7-8 वर्ष त्यांची कारकीर्द मी बघत आलेली आहे आणि पुणे वुमन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर त्या आज आल्या आणि आपल्याला एवढं सगळं सांगितलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद मॅम. थँक्यू.